त्यांना क्षमा कर. पिताश्री व्यस्त होते, ते जाऊ शकले नाही. मी गेले होते. पण रत्ना, कोणीच नव्हतं तुझ्या आईजवळ. अशा अवस्थेत तू जा लवकर. आई 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 कुलपती कुठे आहात? कुलपती कुलपती कुठे आहात? कुलपती काय आहे? माझी आई माझी आई माझी आई गेली. हा तर सृष्टीचा नियम आहे. हो, पण तू आईला मरते वेळेस पाणी हे तुमचे कर्तव्य होते. सेवा धर्माने पवित्र झालेल्या देहाला मुंग्याने खाऊन खाऊन खंगार केले होते. ज्ञानाची उपासना करीत जो शरीर सोडतो तो सूर्य लोकात जातो. पण माझी आई मृत्यूच्या दारात असताना सुद्धा तिला कुणी पाणी नाही दिलं. जे व्हायचे होते ते झाले, सूर्य देवाच्या इच्छेने. नाही नाही नाही, मी नाही मानत याला. कुलपती, आवेलना आणि उपास मी सहन करून मी माझ्या सेवा धर्माचे पालन केले. तुम्ही तुमचे कर्तृत्व विसरलात. संसाराच्या साऱ्या गोष्टी या मानवतेच्या विकासासाठी आहेत हे तुम्हीच तर मला शिकवलं ना. जवळच तुमची सेवा करणारी स्त्री सडून मरत होती आणि तेव्हा तुम्ही तुमचा जगापाठ ठोकत राहिले आणि ती बिचारी तडपडून शरीराचा शृंगार आणि दुर्दशा दोन्ही एकच आहेत. सेवा धर्माने जगणारी तुझी आई ज्ञानियांच्या लोकात पोहोच. जा, आईचा अंतिम संस्कार करून ये. मी वापस येऊ चाकरी करण्यासाठी? हे कदापि शक्य नाही. हे होणार नाही. आता तू तुझे उद्धार आणि विश्वप्रेमाचे ढोंग तुझ्याकडेच ठेव. विश्वास ठेव. विश्वास ठेव? माझा विश्वास, माझी आस्था, माझी श्रद्धा याच्यावर तर पाणी फेरलंस तू. मी तुझ्या कामासाठी दारोदार भटकत फिरत राहिलो आणि माझी आई तडपून मरून गेली. आणि तरी तू मला उपदेश देतोस? बस. मी तुझ्यावर जेवढा विश्वास ठेवला, जेवढी माझी श्रद्धा होती, त्याचा तू घात केलास. आजच्या नंतर या पृथ्वीवर कोणत्याही भूदेवावर मी विश्वास ठेवणार नाही. ज्या भूदेवाने माझी आई मेली त्या एकाही भूदेवाला मी जिवंत सोडणार नाही. अशा नीच चाकरीला लढताळून मी साऱ्या आर्यव्रताला ललकारून ही प्रतिज्ञा करतो की देव, धर्म आणि ज्ञानाचे ढोंग रचून दुसऱ्याला नीच समजणाऱ्या भूदेव सोबतच्या शस्त्रविद्येने उन्मत्त झालेल्या त्या क्षत्रियांना दासाचे दास बनवण्यापर्यंत हा रत्ना आपल्या दोन्ही हातांनी आगत आग आणि मृत्यू साऱ्या आर्यव्रतात पहिलं काही. मग तो एक महाभयंकर क्रूर मनुष्य बनला. नुसार नारद मुनी वाल्याला भेटायला भूतलावर येतात. वीण देवतेच्या नावावर रडणाऱ्या लांडग्या, लपतोस काय? समोर ये. लपतंय कोण? तुला बघण्याची दृष्टी नाही मिळाली तर मी काय करू? कोण आहेस तू? आर्य. आर्य आर्य, समोर ये. ओळखलंस मला? मी 22 वर्ष तुमच्यासारख्या आर्यांना ओळखण्यासाठी घालवलीत. तरीही पाषाणाचा पाषाणच राहिलास. मला सांग, आतापर्यंत तू ह्या सर्व हत्या का केल्यास? हे सर्व का केलंस वाल्या? माझ्याशी बोलण्याची लाज वाटत नाही तुला? आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी. तू लोकांचा जीव घेतलास, त्यांच्या संसाराला आग लावलीस, पण त्यामुळे तुझी आई जिवंत झाली का? तुझ्यासारख्या आर्याला नियतीचे प्रायश्चित्त देण्यासाठी, उच्च नीच जो भेद तुम्ही निर्माण केलाय तो मिटवण्यासाठी. विषमता तुझ्या न्यायात नाहीये. विषमतेचा भेद हा कुऱ्हाडीने नाही तर प्रेमाने मिळतो.
एका मूर्ख राज्य अधिकाऱ्याच्या अत्याचाराचा कलंक तू संपूर्ण आर्य समाजाला देतोस, आर्य समाजाला कलंकित करतोस. एक गोष्ट ध्यानात ठेव, आर्य संध्याने तुझ्यासाठी बलिदान दिले. आर्य कुलपतीने तुझा उद्धार करण्यासाठी, आर्य नारींना एकत्र आणण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आणि तू मात्र त्यांना कलंकित ठरवतोस, दृष्ट ठरवतोस. अरे मूर्खा, असा आविचार करू नकोस. यापुढे एक शब्द बोललास तर शिरधडा वेगळा करीन. धमकवतोस? करून तर बघ. तू मारलेले आर्य आत्म्यांचे तेज सर्व संसारात पसरले आहे. आर्यांच्या श्रेष्ठतेच्या विनाशाचे स्वप्न बघणाऱ्या मूर्ख प्राण्या, तुझा प्रत्येक शब्द, तुझा प्रत्येक विचार आर्यांच्या ज्ञानाची बिघडलेली साक्ष आहे. पार्थिव शरीराने केलेले पाप किंवा पुण्य पुनर्जन्मामध्ये चांगल्या व वाईटाचे साधन बनत असतात. आपल्या अधर्मी पापाची बडाई सांगणाऱ्या मूर्खा, तोंड लांबवून बसलेले तुझे ते साथीदार तुझ्या या पापात साथ द्यायला तयार आहेत का? बघ बघ जरा. आण त्यांना माझ्यासमोर. प्रत्येक घोर पापात शरीराच्या रोमारोमात गरम सुया टोचल्यात विक्राळ. आर्यांना त्यांच्या डोळ्यापासून ते शरीराच्या पायापर्यंत चिरून वेगळे केलेस तू. उकळत्या तेलाच्या कढईत, धगधगत्या ज्वाळेत, समुद्रात अधांतरी सोडून दिलेस. बघ बघ जरा त्यांच्याकडे. यातनींच्या केवळ कल्पनेने ते तुला सोडून गेलेत. आणि तुझी पत्नी देखील. आर्य, तिच्याबद्दल एक शब्द बोलू नकोस. ती माझी अर्धांगी आहे, ती माझी प्रेरणा आहे, ती माझी शक्ती आहे. तुझी प्रेरणा, तुझी शक्ती, तुझी पत्नी. मग जाऊन विचारून ये तुझ्या पत्नीला, तुझ्या प्रेरणेला आणि तुझ्या शक्तीला. तुला स्वतःच्या मनातील सगळ्या शंका दूर होतील. जा विचारून ये. पर मला मंत्राची दीक्षा द्या गुरुदेव, मला मंत्राची दीक्षा द्या. आत्मउद्धाराचे एकच साधन पश्चाताप, तप आणि शुद्धता. ये बैस इथे. हे तुझे हत्यार. याला जोपर्यंत हिरवी पाने फुटत नाहीत तोपर्यंत तप कर. हाच तुझ्या आत्मशुद्धीचा मार्ग आहे. मला तर काहीच येत नाही. मला फक्त मारा एवढंच येते. हृदयाच्या तळपेने तुझ्या मनात जे काही येईल तेच म्हण. अरे याच अक्षरांमध्ये भगवंताची पवित्रता आणि वेदांची शक्ती सामावलेली आहे. तेव्हा तू मरा जप म्हण. मरा 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 मरा
अखेर वाल्याला तपश्चर्येतून सिद्धी प्राप्त होऊन वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. वाल्मिकी ऋषींना दिव्य शक्ती प्राप्त झाली. आणि पहिल्यांदाच त्यांच्या मुखातून जे उद्गार निघाले, श्रीराम, तिथेच एका महाकाव्याचा जन्म झाला. त्यांच्या मुखातून निघालेल्या या वाक्याने हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ अशा महाकाव्याचा जन्म झाला. अशा थोर तपस्वी महाकवी महर्षी श्री वाल्मिकी ऋषी, ज्यांनी श्रीराम जन्मापूर्वीच रामायण लिहिले, अशा थोर दैवी माणसाचा आशीर्वाद, ज्याच्या पदस्पर्शानं जी भूमी पावन भूमी झाली, ते ठिकाण म्हणजेच